बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा. लोकशाहीचा उत्सव मानल्या जाणाऱ्या आणि संपूर्ण देशाला उत्कंठा लागून राहिलेल्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीची घोषणा आज केंद्रीय निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह नवनियुक्त निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू यांनी लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली आहे. देशात 7 टप्प्यात निवडणूक होईल. एप्रिलच्या 3ऱ्या आठवड्यापासून जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मतदान होऊन 4 रोजी निकाल लागेल. महाराष्ट्रात 5 टप्प्यात 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे आणि 25 मे रोजी मतदान होईल. यावेळच्या लोकसभा निवडणुकीसाठी 1.82 कोटी नवमतदार आहेत. 48,000 तृतीयपंथी मतदार, 100 वर्षावरील मतदार 2 लाख, 49.7 कोटी पुरुष मतदार, 47.1 कोटी महिला मतदार, 18 ते 21 वयोगटातील 21.50 कोटी मतदार, 82 लाख प्रौढ मतदार. महिला मतदारांची संख्या 12 राज्यात पुरुषांपेक्षा जास्त आहे. महाराष्ट्रात 5 टप्प्यात होणारं मतदान पुढील प्रमाणे असेल. पहिला टप्पा शुक्रवार दिनांक 19 एप्रिल रामटेक, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर, चंद्रपूर. दुसरा टप्पा शुक्रवार दिनांक 26 एप्रिल बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी. तिसरा टप्पा मंगळवार दिनांक 7 मे रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले. चौथा टप्पा सोमवार दिनांक 13 मे नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड. पाचवा टप्पा सोमवार दिनांक 20 मे धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, ईशान्य मुंबई, उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई. 15 वर्षात कधी फोन नाही केला किंवा नीट बोलले नाहीत आणि आता कार्यकर्त्यांची विचारपूस केली जाते. अनेकांना फोन केले जात आहेत असं सांगत अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांची नक्कल करून दाखवली. मी कुणालाही फोन करत नाही, मी सकाळपासून लोकांच्या कामाला लागतो, मला लोकांची सेवा करण्याची आवड आहे असा टोलाही अजित पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना लगावलाय. दरम्यान सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीवर अप्रत्यक्ष भाष्य करताना म्हटलं होतं की मी संसदेत गेल्यानंतर माझा नवरा माझी पर्स सांभाळण्यासाठी कॅन्टीनमध्ये येत नाही, मी मेरिटवर संसदेत गेली आहे. सुप्रिया सुळेंचा टीकेचा रोख हा सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांच्याकडे होता. त्यानंतर बऱ्याच दिवसांनी आता अजित पवार यांनी या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. अजित पवार म्हणाले की काम करायचं असेल तर जो नगराध्यक्ष असेल त्याच्याशी नगरसेवकाला गोडच बोलावं लागतं, तरच निधी मिळतो. मुख्यमंत्र्यांकडून कामं करून घ्यायची असेल तर आमदारांना त्यांना सन्मान द्यावा लागतो. वाचाळवीर होऊन राजकारणात काम होत नाही. टीका टिप्पणी करून चालत नाही आणि कुणी कुणाची पर्स सांभाळायला संसदेत जाणार नाही, नुसती भाषणं करून चालत नाही. अजित पवार पुढे म्हणाले की संसदेत जाऊन सारखं मोदी शहा यांच्यावर टीका केल्यामुळं तुम्हाला कोण सांभाळून घेणार. संसदेत नुसती भाषणं करून चालत नाही, लोकांचं कामही झालं पाहिजे. भाषण तर कोणताही पट्टीचा वक्ता करू शकतो, पण भाषणाबरोबर कामही झालं पाहिजे अशी टीका अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केली आहे. मी जर अंबादास दानवेंना डावललं असतं तर ते इथपर्यंत आले नसते. ते माझे शिष्य आहेत. मुख्यमंत्र्यांच्या लेव्हलचे विरोधी पक्षनेते असणाऱ्या दानवेंना आणखी काय हवं असा सवाल ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी उपस्थित केलाय. माजी खासदार चंद्रकांत खैरे पुढे बोलताना म्हणाले की इतकं मोठं पद असताना त्यांना लोकसभा का लढवायची आहे. 2019ला माझ्या नशिबात लोकसभा होती, पण राजकीय डावपेचातून मला दूर करण्यात आलं. मला अनेक ज्योतिषांनी ही लोकसभा माझ्या नशिबात आहे असं सांगितल्याचा दावा चंद्रकांत खैरे यांनी केलाय. ते पुढे म्हणाले की लोकांची इच्छा आहे की पुन्हा खासदार व्हावं. लोक बोलून दाखवतायत की तुम्ही नाही म्हणून आम्ही 5 वर्ष मागं गेलो. खासदार जलील यांनी काही काम केलेलं नाही. राज्यसभेचे खासदार हे प्रभावी नेतृत्व नाही. मी रात्री अपरात्री लोकांची कामं करतो असा टोला त्यांनी जलील आणि कराडांना लगावलाय. आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीचे महाराष्ट्रातील 45हून अधिक जागा जिंकण्याचे स्वप्न भंगणार असल्याचा दावा एका सर्वेक्षणात केलाय. या सर्व्हेमुळे सत्ताधारी भाजपच्या पोटात गोळा उठला असून विरोधी बाकावरील महाविकास आघाडीत उल्हासाचं वातावरण पसरलंय. महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता आहे. गत 5 वर्षात महाराष्ट्रात उत्कंठा शिगेला पोहोचवणाऱ्या अनेक राजकीय घडामोडी घडल्या. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या 2 पक्षांची उभं शकले पडली. त्यानंतर या दोन्ही पक्षांचे मोठे गट भाजपसोबत सत्तेत गेले. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील मतदार कोणत्या पक्षाच्या मागे उभे राहणार याविषयी प्रचंड उत्सुकता लागली आहे. त्यातच आता एबीपी वोटरनं केलेल्या सर्वेक्षणात सत्ताधारी महायुतीला धक्का बसणार असल्याचं म्हटलंय. या सर्व्हेनुसार आगामी सार्वत्रिक निवडणुकात भाजपच्या नेतृत्वातील महायुतीनं महाराष्ट्रातील 45हून अधिक जागा जिंकण्याचं उद्दिष्ट ठेवलंय. पण महायुतीला राज्यात केवळ 28 तर मवियाला 20 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.
विरोधी बाकावरील शिवसेनेच्या ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गट या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारेल असंही हा सर्व्हे सांगतो. निवडणुकीत ठाकरे आणि पवारांना 16 जागा मिळतील तर काँग्रेसला अवघ्या 4 जागांवर समाधान मानावं लागेल असं या सर्व्हेत नमूद करण्यात आलंय. इलेक्टोरल बॉन्ड अर्थात निवडणूक रोखे म्हणजे खंडणीच असून यातून मिळालेल्या पैशांनी भाजपनं शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाचे आमदार फोडले असा गंभीर आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर केलाय. तसंच कंत्राटदार कंपन्यांकडून भाजपला सर्वाधिक देणग्या मिळाल्या असा दावाही राहुल गांधींनी केलाय. काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा आज ठाण्यात पोहोचली. यावेळी राहुल गांधी बोलत होते. दरम्यान राहुल गांधी यांचं ठाण्यात आगमन होताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी केली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीकेचा भडीमार केला. ईडी, सीबीआय, आयकर, निवडणूक आयोग या संस्थांना मोदींनी वसुलीच्या कामाला जुंपलं असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. ते पुढे म्हणाले, तपास यंत्रणांमार्फत विरोधी पक्षांना त्रास देऊन प्रादेशिक पक्ष फोडण्यात आले. त्याचबरोबर निवडणूक रोख्यातून मिळालेल्या देणग्यांच्या पैशातून विरोधी पक्षातील आमदार आणि खासदार मोदींनी विकत घेतले अशी टीकाही राहुल गांधी यांनी केली. दरम्यान सर्वच्या सर्वच यंत्रणा भाजपच्या वसुलीच्या कामाला जुंपल्यात. या संस्था भाजपा आणि आरएसएसच्या शस्त्र बनल्यात. परंतु भाजपची कधीतरी सत्ता जाईल आणि त्यावेळी होणारी चौकशी अत्यंत कठोर कारवाई असेल असा इशारा राहुल गांधी यांनी भाजपला दिलाय. माझ्याकडे विमान, रेल्वे, पिक्चर आणि बसचे तिकीट आहे, पण इतर तिकिटाचे मला काहीही माहीत नाही. मी अद्याप राजकीय संन्यास घेतलेला नाही असे सूचक विधान भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवारी केले आहे. त्याच्या या विधानामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उदयनराजे एखादी वेगळी वाट निवडणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची दुसरी यादी नुकतीच जाहीर केली, पण त्यात उदयनराजे भोसले यांचे नाव नाही. यामुळे उदयनराजे यांच्या समर्थकात नाराजी पसरली आहे. या प्रकरणी योग्य तो निर्णय झाला नाही तर आम्ही एकमताने निर्णय घेऊ असा इशारा त्यांनी दिला आहे. काही कार्यकर्त्यांनी या प्रकरणी राजीनामे देण्याचाही निर्धार केलाय. त्यातच आता स्वतः उदयनराजे यांनी शनिवारी सूचक प्रतिक्रिया देत आपली नाराजी वरिष्ठांच्या कानावर घालण्याचा प्रयत्न केला आहे. उदयनराजे भोसले शनिवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की माझ्याकडे तिकीट आहे, विमानाचे तिकीट आहे, रेल्वेचे तिकीट आहे, तसेच पिक्चरचेही तिकीट आहे, पण इतर तिकिटाचे मला काहीही माहीत नाही. महायुतीमध्ये 3 पक्ष एकत्र आलेत, प्रत्येकाला आपापला उमेदवारी मिळावी असे वाटते. ते रास्तही आहे, त्यात चुकीचे काही नाही, पण मी काही संन्यास घेणार नाही असं उदयनराजे यांनी स्पष्ट केलंय. महाविकास आघाडी जागा वाटपाचा तिढा अजूनही कायम आहे. काही जागांवर अजूनही काँग्रेस आणि ठाकरे गटाचा दावा असल्याने जागा वाटपाबाबतचा तिढा पूर्ण झालेला नाही. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेसचे राज्यातील ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात शरद पवारांच्या निवासस्थानी दाखल झाले. दरम्यान शरद पवारांच्या भेटीनंतर बाळासाहेब थोरात म्हणाले की लोकसभेची निवडणूक आज जाहीर होत आहे. आम्ही सर्वजण पवार साहेबांना भेटण्यासाठी आलो होतो. लोकसभेची निवडणूक म्हटल्यावर अनेक गोष्टींवर चर्चा झाली. आज राहुलजींची न्याय यात्रा आहे, उद्या आमची इंडिया रॅली आहे. पवार साहेबांना याचे निमंत्रण दिले. लोकसभेच्या निवडणुकीत प्रचाराच्या बाबतीत काय काय केलं पाहिजे त्यावर देखील आमची चर्चा झाली. पवारांसोबत जागा वाटपाबाबत चर्चा झाली. बाळासाहेब थोरात म्हणाले की जागा वाटपाबाबत मावियामध्ये कोणतेही मतभेद नाहीत. उद्याची मोठी सभा महत्त्वाची आहे, ती अत्यंत यशस्वी व्हावी यासाठी काय काय केलं पाहिजे याची शरद पवारांशी आम्ही चर्चा केली आहे. निवडणुकीचा राज्यभर कसा प्रचार करायचा याबाबतीतही आमची बोलणी झालीत असं थोरात म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी मुंबईतून दुसरा उमेदवार जाहीर केलाय. अरविंद सावंत यांना दक्षिण मुंबईतून लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मावियाच्या जागा वाटपाची चर्चा सुरू असतानाच ठाकरे गटाकडून मुंबईतील 2 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. दरम्यान उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की या लोकांनी आपले सरकार पाडले. आता उद्या निवडणुका जाहीर होतील तेव्हा त्यांना विचारा की शिवसेना कोणाची हे आधी सांगा. मी अरविंद सावंत यांचे नाव उमेदवार म्हणून जाहीर करतोय. अरविंद सावंत इथून पुन्हा खासदार होणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तर शिंदे गटाला त्यांची जागा दाखवणारच अशी टीकाही त्यांनी यावेळी बोलताना केली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की विजयाचा भास व्हावा अशा सभा होत आहेत. कोस्टल रोडचे स्वप्न आपण पाहिले ते आज पूर्ण झाले. त्यासाठी आपण अनेक बैठका घेतल्या. आदित्य ठाकरेंनी या मार्गासाठी जे बोगदा खोदणारे मशीन आणले होते त्याला मावळा नाव दिले. त्याच मार्गाने मी आज आलो. आपण पाहिलेले एक स्वप्न पूर्ण झाले आहे. या ठिकाणी बंजारा समाज मोठ्या संख्येने आहे. त्यांची मागणी आहे सेवालाल महाराजांचे मंदिर व्हावे. ते आम्ही निवडून आलो, सत्तेत आलो की पूर्ण करणार असेही त्यांनी म्हटले आहे.